नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. सटरफटर हा एक शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जोरदार चर्चा घडवून आणतोय. कोणीतरी कोणाला सटरफटर म्हणालं. आता कोणीतरी काय, नीलम गोरे सुषमा अंधारेंना मी सटरफटर नेत्यांवरती बोलत नाही, महिलांवरती बोलत नाही असं त्या म्हणाल्या. आता सटरफटर हा जो शब्द आहे तो खालच्या दर्जाचा आहे, चांगल्या दर्जाचा आहे, तोच वाईट आहे, कसा आहे, हा प्रत्येकाचा आपला आपला अर्थ. पण मी सटरफटर नाही हे सिद्ध करण्यासाठी पुन्हा जे काही दाखवलं गेलं ना ते फार महत्वाचं आहे. मला जरा इंटरेस्टिंग वाटलं ते. म्हणजे पहिल्यांदा नीलम गोरे सटरफटर नेत्यांविषयी मी काय बोलावं असं म्हणाले, आणि त्यानंतर नीलम गोरे सटरफटर कशा आहेत हे सांगणारी एक सविस्तर पोस्ट सुषमा अंधारेंनी लिहिली. आणि ही पोस्ट लिहिता लिहिता सुषमा अंधारे नीलम गोरे यांच्या जातीचा देखील उल्लेख करू लागल्या. आता नीलम गोरेंची जात कोणती कोणाला माहित नसेल, ज्यांना माहित आहे त्यांना माहित आहे, मला ती काढण्याची गरज नाही. पण नीलम गोरे किती जातीयवादी आहेत, त्या जातीच्या बाहेरच्या लोकांना कसं वागवतात याची उदाहरणं सुषमा अंधारेंनी आपल्या फेसबुक पोस्टमधून देऊन टाकली. खरं तर मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटायला लागलंय की मागच्या काही दिवसापासून रोज काहीतरी बोलणारे संजय राऊत कुठे गायब आहेत पत्ता नाही. आजकाल सकाळी 9ची प्रेस कॉन्फरन्स होत नाही आणि सुषमा अंधारे देखील जराशा टोन डाऊन झाल्यासारख्या वाटत आहेत. कारण काय माहित नाही, कळेल, येत अवकाश कळेल, आपण त्याचाही शोध घेऊया. पण हा जो सटरफटर शब्द आहे तो सटरफटर नसताना जातीवर येऊन ते दाखवावं लागलं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे सुषमा अंधारेंनी त्यात लिहिलं की नीलम गोरे या ज्या पुण्यातील शिवाजीनगरच्या भागात राहतात त्या भागात पक्षाचा नगरसेवक निवडून आणू शकलेल्या नाही आहेत. हे त्यांचं स्वतःचं लिहिणं आहे, विधान आहे सुषमा अंधारेंचं. दुसरं असं म्हणाल्यात की नीलम गोरे या अगदी नगरसेवक पदावर सुद्धा निवडून येऊ शकत नाहीत. ही त्यांची लायकी असताना त्यांना उद्धव ठाकरेंनी मोठमोठ्या पदावर बसवलं. मला प्रश्न पडलाय, कोण कोणाविषयी सांगताय, कोण कोणाविषयी बोलताय, पर काय बोलतोय? याच सुषमा अंधारे 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लढल्या होत्या. तेव्हा सुषमा अंधारे यांना मिळालेली मते किती आहेत? काहीशे 500च्या वर मतं मिळाली नाहीत. आणि त्यांनी नीलम गोरेंना सांगायचंय की तुम्ही नगरपालिकेत निवडून यायच्या लायकीच्या नव्हतात. आश्चर्य आहे ना? असं चालतं राजकारणात. ज्याची क्षमता नसते, म्हणजे ज्यांनी भरभरून दिलं त्याच्या विरोधात मातोश्रीवर चिखलफेक करत होत असताना तुम्ही निघून गेलात, मातोश्रीवर चिखलफेक करू लागला असं म्हणालात. सुषमा अंधारेंनी याआधी काय केलं होतं? काय केलं होतं? खुशाल खेळ दहीहंडी, सगळ्यात खालच्या थरावर तू उभा राहा आणि त्याच्यावर तुझ्या पोराला उभा कर आणि खुशाल खेळ दहीहंडी हे वाक्य कोणासाठी होतं? म्हणजे उद्धव ठाकरेंनी उभं राहावं खालच्या थराला, आदित्य ठाकरेला आपल्या खांद्यावर बसवावं आणि मग दहीहंडी खेळावी असं सुषमा अंधारेच म्हणाल्या होत्या ना. उद्धव ठाकरेंच्या नशिबात महिलांच्याकडून शिव्या खाणं पक्षातून आल्यावर किंवा गेल्यावर असेल, त्याला उद्धव ठाकरे काय करणार? तुम्ही पक्षात यायच्या आधी देत होतात, काही लोक पक्षातून गेल्यावर देतात, एवढाच फरक आहे. बरं, एवढ्या एका वाक्यावर मी थांबत नाहीये, म्हणजे एवढंच वाक्य काढत असं नाही. राजा उद्धव ठाकरे, आधी राजा बाळ ठाकरे, मग राजा उद्धव ठाकरे, मग राजा आदित्य ठाकरे, इकडे दुसरा राजा राज ठाकरे, सगळं ठाकरे अँड ठाकरे कंपनी, हे वाक्य कोणाचं होतं? किती तोंडसुख घेतलंय सुषमा अंधारेंनी ठाकरे परिवारावरती. म्हणजे तुम्ही आधी तोंडसुख घेणार, नंतर कोणी बोललं की मात्र सटरफटर म्हणणार. बर, कोणाची बाजू घेताय? कोणाची? त्याच फेसबुक पोस्टमध्ये एक 4-5 नावं त्यांनी दिलीत. तक्रार काय हो? तक्रार काय? नीलम गोरेंनी आपल्या बंगल्यातील स्वच्छतागृह एका महिलेला वापरू दिलं नाही.
सोलापूरच्या कुठल्या महिला गेल्या होत्या बंगल्यावर आणि नीलम गोरेंचं स्वच्छतागृह त्यांना वापरू दिलं नाही. एखाद्या महिलेच्या स्वच्छतागृहाचा वापर करताना तो करू दिला जा, व्यक्तिगत स्वच्छतागृहाचा म्हणजे सरसकट नाही, करू दिला की जावा की न जावा हे त्या माणसावर अवलंबून असतं ना. स्वच्छतागृहात झालेली घाण कधी कधी असह्य होते आणि ती होऊ नये याची काळजी घेतली जाते. आलेल्या लोकांसाठी स्वच्छतागृह बंगल्यावर उपलब्ध असतात, मग त्या सरकारी असोत की खाजगी असो, तिथे उपलब्ध असतात. त्याचा वापर करायचा की व्यक्तिगत स्वच्छतागृह वापरायचा, अट्टहास करायचा आणि नाही म्हणल्याचा एवढा गवगवा करायचा, मला कळत नाही नेमकं काय करायचं. ज्या माणसांची नावं घेतलीत, अमरावतीतल्या कुठल्या तरी एका पोलीस पत्नीचा उल्लेख केलाय. वर्षा भोयर फक्त पोलीस पत्नी नाहीत, फक्त पोलीस पत्नी नाहीत. वर्षा भोयर या शिवसेनेच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. म्हणजे केवळ पोलीस पत्नीचा अनादर केला, मागेही असंच केलं होतं, त्यावरचा व्हिडिओ केलाय मी. पोलीस पत्नीने आवाज उठवला, पोलीस पत्नीने सांगितलं की पोलिसांची बदनामी करू नका, पोलिसांची बदनामी कशी चालली आहे अमरावतीतल्या, या सगळ्या अर्थाने पोस्ट फिरल्या होत्या. वर्षा भोयर फक्त पोलीस पत्नी नाही आहेत, त्या पोलिसांची पत्नी आहेत हे जितकं खरं आहे, त्या अधिकाऱ्याची पत्नी आहेत तितकं खरं आहे, तितकंच खरं त्या एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी देखील आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका फक्त पोलीस पत्नी म्हणून मांडली जायची. हे टूलकिट असतं, वारंवार उल्लेख करत राहायचा. अमरावतीच्या प्रकरणामध्ये तुम्हाला आठवत असेल तर हे सगळं घडलं असेल, त्याचा उल्लेख. बरं, काही लोकांची तर एवढी आश्चर्यकारक नावं यात आली आहेत. मला कधी कधी प्रश्न पडतो, लातूरला जर तुम्ही गेलात तर लातूरला जाऊन बघा, एका हॉस्पिटलच्या जमिनीवर कब्जा करणारा राजकीय पुढारी कोण आहे, एका शिक्षण संस्था चालकाच्या जमिनीवर कब्जा करणारा राजकीय पुढारी कोण आहे, एका हॉस्पिटलच्या शिक्षण संचालकाच्या आणि पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्याच्या जमिनीवर सुद्धा कब्जा करणारा राजकीय पुढारी कोण आहे. हवं असेल तर ती सगळी यादी काढून देता येऊ शकेल. कब्जे, वसुली या सगळ्या गोष्टी करणाऱ्या माणसांची राजकीय चरित्र न तपासता, म्हणजे अजिबात न तपासता, त्यांना सन्मान दिला नाही म्हणून बोललं जात असेल तर काय होतो याचा अर्थ? ओढून ताणून कुठून तरी आणायचं आणि सटरफटर सिद्ध करायचं, हाच तो सगळा एकूणच प्रकार आहे. या सगळ्या अनेक लोकांचा उल्लेख करत त्यांचं नीलम गोरेंच्या विषयी मत काय आहे हे सुषमा अंधारे त्या पोस्टमध्ये सांगतायत. म्हणजे एका लातूरच्या महिलेचा उल्लेख, पुण्याच्या महिलेचा उल्लेख, सोलापूरच्या महिलेचा उल्लेख, अमरावतीच्या महिलेचा उल्लेख, असं करत सांगतात की काय काय मत व्यक्त केलंय नीलम गोरेंच्या विषयी त्यांनी. हे सांगणं खूप सोपं आहे. अशी मतं प्रत्येकाविषयी, माझ्याविषयी 10 लोक वाईट बोलतात, तुमच्याविषयी 10 लोक वाईट बोलतात, प्रत्येकाविषयी वाईट बोलणारी माणसं आहेत. हे सांगताना सुषमा अंधारेंनी पुन्हा एकदा तपासून बघणं आवश्यक आहे. ते अप्पासाहेब जाधव नावाचे जिल्हा प्रमुख होते, मी 2 लावून दिल्या म्हणणारे, त्यांचं तुमच्याविषयी मत काय? ज्यांचे 50,000 रुपये 1 लाख हवेत म्हणून परत केले होते, त्या एका शहर प्रमुखाचे का उपप्रमुखाचे, त्यांचं तुमच्याविषयी काय मत आहे? तुमच्याच जिल्ह्यातल्या एका तालुक्यातल्या तालुका प्रमुखाला आणि शहर प्रमुखाला काढण्यासाठी तुम्ही काय करताय, काय मत आहे? ज्याला जिल्हा प्रमुख म्हणून नेमलंय त्याची अवस्था काय झाली आहे, कुठल्या गुन्ह्यात पकडल्या गेलाय? कसं आहे, किस्से सबके होते हैं आणि हे सबके किस्से नीट लक्षात ठेवले पाहिजेत, तेव्हाच लोकांवरती टीका केली पाहिजे. सुषमा अंधारेंनी स्वतः आपण किती निवडणुकांच्या मध्ये विजय संपादन केलाय ते पहिल्यांदा सांगावं. नंबर 2, सुषमा अंधारे यांच्या मागे असलेल्या किंवा ज्यांचा संदर्भ देत आहेत त्यांचं राजकीय चरित्र किंवा राजकीय अस्तित्व काय आहे याचा खुलासा करावा. आणि नंबर 3, ज्या उद्धव ठाकरेंच्या वरती टीका करू नका असं सुषमा अंधारे सांगतायत, त्या सुषमा अंधारेंनी त्याच उद्धव ठाकरेंवर आपण शेलक्या शब्दात टीका केलेली नाही हे आपल्याच मनाला साक्ष ठेवून सांगावं. उद्धव ठाकरेंच्या जवळून ज्या महिला निघून जात आहेत त्याची कारणच या आहेत
आणि तेच कारण स्वतःला योग्य सिद्ध करण्यासाठी अशा स्वरूपाचा कांगावा करणार असेल तर या कांगाव्याला सटरफटर नाही तर काय म्हणायचं हे तुम्हीच ठरवा. नमस्कार.